नमस्कार. लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे. बेडगच्या विश्वजित महादेव लाटे याने CBSE पॅटर्नमधून संस्कृत विषयात देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे. याबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. तो MIT या संस्थेचा विद्यार्थी असून त्याने संपूर्ण देशामध्ये CBSE पॅटर्नमधून संस्कृत या विषयात देशात अव्वल क्रमांक पटकावला आहे. याबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस युवा प्रदेश उपाध्यक्ष माननीय बाळासाहेब ओमासे, ग्रामपंचायत सदस्य अंकुशराव आवळे, रघुनाथ नागरगोजे बेडग, परेशराम नागरगोजे चेअरमन यांनी विश्वजितच्या घरी जाऊन त्याचा शाल श्रीफळ बुके देऊन सत्कार केला. या प्रसंगी विश्वजितचे आजोबा व वडील हेही उपस्थित होते. ZP स्कूल नंबर 1 मध्ये होतो. त्यानंतर 5वी मध्ये माझं हायस्कूलमध्ये बेडग हायस्कूलमध्ये ॲडमिशन झालं आणि त्यानंतर मी CBSE साठी 6वीत गेलो MIT या शाळेत व 6वी पासून 10वी पर्यंत मी संस्कृत हा विषय आवडीने निवडला होता कारण मला त्या विषयामध्ये रुची होती. बर, संस्कृतमध्ये तुम्ही 100 पैकी 100 गुण मिळवले आणि देशात प्रथम क्रमांक काढला आणि बेडगचं नाव केलं, याबद्दल तुम्ही काय सांगाल? संस्कृत हा खूप सोपा विषय आहे कारण त्यामध्ये जास्त करून समजायचं असतं आणि पुढच्या वाटचालीत सर्वांना मी शुभेच्छा देतो. आज विश्वजित महादेव लाटे यांनी संस्कृतमध्ये CBSE पॅटर्न देशात प्रथम क्रमांकावर त्यांनी आज उत्तुंग अशी कामगिरी केलेली आहे. त्या यशाबद्दल त्यांच्या घरी येऊन भेटून त्यांचं स्वागत सत्कार आणि धन्यवाद देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो सर्वजण. त्याचबरोबर त्यांचे कुटुंबीय पालक असतील, आजोबा असतील, त्यांचंही माझ्या सर्वांच्या वतीनं स्वागत. आणि बेडगेसाठी बेडग एक अधिकाऱ्यांचं गाव आहे. मोठ्यातले मोठे अधिकारी होण्यापर्यंतचे बेडगेची परंपरा आहे. त्या परंपरेत अनेक ह्या युवकांनी मोठं मानाचं स्थान मिळवलेलं आहे. गावच्या वतीनं त्यांना माझे खूप खूप धन्यवाद आणि माझ्या वतीने त्यांचं खूप खूप अभिनंदन. त्याचं प्रत्येक वेळी अभिनंदनच करावं असं वाटत होतं कारण प्रत्येक वर्षी वेगवेगळी टक्केवारी घेऊन वेगवेगळे मार्गदर्शन घेऊन शिक्षकांनी त्याला प्रोत्साहित केलं आणि त्यांना आता जे 10वीच्या परीक्षेत झीलचे सर्व शिक्षक स्टाफ प्राचार्य यांचं जे मार्गदर्शन लाभलं, त्यानं जे स्वतः केलेलं कष्ट, त्याला मिळालेलं मार्गदर्शन याचंच फलित आहे. याच्यापेक्षा वेगळं काही वाटत नाही.